वंदे मातरम कथित अपमान प्रकरणी मुंबईत पहिली तक्रार दाखल झाली आहे। वंदे मातरम कथित अपमान प्रकरणी मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये भाजपाकडून पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे। भाजपचे मुंबई सचिव अखिलेश चौबे यांच्याकडून दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। या तिघांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली जाते। वंदे मातरम राष्ट्रगीताचा अपमान झाल्यानं माझ्यासह भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्यात असं म्हणत अखिलेश चौबे यांनी ही तक्रार दाखल केली आहे। कायदेशीर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा त्यांनी दिलाय। या तक्रारीनंतर आता दिंडोशी पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष असेल। मध्ये झेंडावंदनच्या वेळी वंदे मातरम या राष्ट्रगानाचा अपमान झालाय आणि ते अपमान सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खळगे यांच्या समोर झालाय आणि सोनिया गांधीने ज्या पद्धतीने तो वंदे मातरम सॉन्ग थांबवण्यासाठी प्रयत्न केला ते बघून खरोखर मला लाज वाटली आणि ज्या पद्धतीने राष्ट्रगानाचा त्यांनी अनादर केलाय त्याच्या विरोधात मी तक्रार फाईल करतोय आणि या तक्रार खाली त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांना कन्व्हिक्शन होईल ते पण मी बघेन। काय मागणी तत्काळ त्याच्यावर FIR घेतली पाहिजे आणि त्यांचं अटक केलं पाहिजे। मी कोर्टात जाणार त्यासाठी आणि आता बघा मागच्या अधिवेशनात हा ॲक्ट पास झालाय, राष्ट्रपती मुर्मूंनी त्याच्यावर सही केली आहे आणि त्यामुळे BNS 3 खाली त्यांना अटक झालीच पाहिजे। पण काँग्रेस मी 16 तारखेला कंप्लेंट नाही दाखल केली, मी आज 17 तारखेला कंप्लेंट दाखल करतोय। कारण जर त्या लोकांनी माफी मागितली असती आणि ॲक्सेप्ट केलं असतं की सोनिया गांधीकडून चूक झाली, ती बाई इटालियन आहे, त्याला भारतातला काहीच कळत नाही, तर आम्ही ही तक्रार दाखल केली नसती। पण त्या लोकांनी अजिबात त्याच्यावर काहीच माफी नाही मागितली आणि लोकांसमोर येऊन त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते सांगतायत ते मल्लिकार्जुन खरगेसाठी खुर्ची मागत होती।